कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीमधील आलिफ अंजुमन या मदरशाचं अनधिकृत बांधकाम महापालिकेनं पाडू नये यासाठी आलिफ अंजुमन मदरसा सुन्नत जमात यांनी महानगरपालिकेच्या विरुद्ध दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता। त्या दाव्यातील मदरसा संस्थेचा मनाई अर्ज नामंजूर केल्यानंतर महानगरपालिका प्रशासनानं आज सकाळी या मदरशावर कारवाईचं नियोजन केलं होतं। मात्र कारवाईवेळी स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केला। जिल्हा न्यायाधीश S.S. तांबे यांच्यासमोर आज किरकोळ दिवाणी अपील दाखल करून हे अपील तातडीनं आज सुनावणीसाठी घेण्यात आलं। जिल्हा न्यायाधीश S.S. तांबे यांच्यासमोर सुनावणी झाली। मूळ वादी आलिफ अंजुमन मदरसा यांनी मूळ अपीलाच्या निकालापर्यंत कोल्हापूर महानगरपालिकेनं कोणतीही कारवाई करू नये, अनधिकृत बांधकामाबाबत जैसे थे परिस्थिती ठेवावी अशा आशयाच्या मागणीचा अर्ज दाखल केला। त्यावर दोन्ही बाजूंचा जोरदार युक्तिवाद झाला। यामध्ये जिल्हा न्यायाधीश S.S. तांबे यांनी वादी मदरसा यांचा अर्ज गुणदोषांवर नामंजूर केलाय। या कामी महानगरपालिकेच्या वतीनं ॲडव्होकेट प्रफुल्ल राऊत, नगररचना विभागाच्या वतीनं ॲडव्होकेट मुकुंद पोवार यांनी जोरदार बाजू मांडली। त्यांना महापालिकेच्या विधी विभागाचे अधीक्षक विलास साळोखे, लिपिक शकील शेख, सतीश बागडी, नितीन कांबळे यांनी सहाय्य केलं।